और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। पिक्यार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं मोफत पिक्यार मिळालाच पाहिजे, सर्वांना पिक्यार मिळालाच पाहिजे, पिक्यार आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। अपेक्षेच्या अनुसारच मी इथं उपोषणाला बसलेली आहे आणि माझ्या सगळ्या लाभार्थ्याला त्यांनी आम्हाला सहकार्य करावा आणि सगळ्याला पीटीआर द्यावा आणि काही गोष्टी काही घोटाळ्याच्या आहेत त्याच्याबद्दल काय आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण हे नागरिक जे राहतात तर त्याच्या 2-2 ते 3-3 पिढ्या गेलेल्या आहेत तर त्यांना काही एसडीएम कार्यालयासमोर बसलेले गायत्री नगर सेलू येथील जे रहिवासी आहेत मागील 40-50 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि राहत असताना त्या ठिकाणचं घरपट्टी नळपट्टी व सर्व कर जे रिसर कर आहेत नगरपालिकेला सर्व करांचा भरणा इथले रहिवासी वेळोवेळी करत असतात, परंतु शासनाच्या ज्या काही योजना आहेत घरकुलाचा लाभ असेल किंवा इतर लाभ यांचा लाभ मिळवण्याच्या करता पीटीआरची आवश्यकता असते आणि शासन तसे वेळोवेळी आदेशही जीआर सुद्धा काढलेले आहेत, परंतु आम्हाला रहिवाशांना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवलं जात आहे, पीटीआर मिळत नाही, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून सर्वांना मोफत पीटीआर मिळाला पाहिजे यासाठी आमरण उपोषणासाठी सर्व नागरिक जे आहेत गायत्री नगरचे बसलेले आहेत आणि मागील आमचा जो पाठपुरावा आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी सर्वे करून पीटीआर करता सर्वे केला, परंतु सर्वे करत असताना सुद्धा बरेचसे जे घर आहेत ते गायत्री नगर मध्ये वगळलेले आहेत आणि डीपी प्लॅनचं कारण सांगून बऱ्याचशा घरांना पीटीआर देणार नाही असं त्या ठिकाणी भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे आणि ज्या लोकांना पीटीआर देणार आहेत त्यांच्याकडून 10,000, 20,000, 30,000, 40,000 असे काहीच्या काही अवाच्या सव्वा कर आकारणी या ठिकाणी प्रशासन करत आहे। आमचं असं म्हणणं आहे हातावर पोट भरणारे लोक या ठिकाणी राहतात, रोज मजुरी करणारे लोक राहतात, एकदाच तुम्हाला इतका पैसा भरणं कुठे करणार आहे। नियम प्रमाणे पीटीआर ची फीस किती असते? नियम प्रमाणे जी पीटीआर ची फीस आहे ती नॉमिनल 200-250 रुपये असते, म्हणजे 10-20,000 रुपये कोण मागणी करतो? नगरपालिकेकडून ही मागणी रहिवाशांना होत आहे आणि घरपट्टी थकली नळपट्टी थकली अशा बाबी खाली या गोष्टी होत आहेत, परंतु जर सवलत दिली आणि थोडी थोडी भरून घेतली आणि पीटीआर दिली तर लोकांचाही फायदा होईल, नगरपालिकेला कराची भरणा त्या ठिकाणी होईल आणि दोघांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सर्व नागरिकांना मोफत पीटीआर घरपोच किंवा मग मोफत पीटीआर देण्याची सुविधा नगरपालिका प्रशासनाने घ्यावी ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो। घोषणा केलेली आहे की 7/12 असू द्या पीटीआर असू द्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे लागणार नाही, तरी पण अधिकारी असं कसं मागणी करतात अजून पैशाची? मनमानी कारभार नगरपालिका प्रशासनाचा या ठिकाणी होत आहे आणि महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा करून सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे, ती भूमिका ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी ही रास्त अपेक्षा आमची या ठिकाणी आहे। काय आपलं काय पाऊल असणार आहे अगर आपल्याला पीटीआर दिलं नाही, मागणी पूर्ण झाली नाही? आमची या ठिकाणी अनेक वर्ष इलेक्शन होतात, लोकसभा विधानसभा अशा किंवा नगरपालिका इलेक्शन होतात आणि दरवर्षी आम्हाला लालूच दाखवलं जातं की तुम्हाला पीटीआर देऊ, आमचं मत घेतलं जातं, परंतु पीटीआर आजपर्यंत कोणीही दिलेलं नाही आणि त्यामुळे आता रहिवाशांना गायत्री नगरच्या भुलवता येणार नाही। पीटीआर जर दिली नाही तर कठोर भूमिका आम्ही सर्व रहिवासी मिळून या ठिकाणी घेणार आहोत अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। नगरपालिकेचं काय सेलू शहरामध्ये नाल्या वगैरे आहे का, चांगले काम आहे का नगरपालिकेचे? नगरपालिकेचा आता प्रशासक राज असल्यामुळे त्या ठिकाणी बराचसा आनंद गोंदी कारभार होता, परंतु आता भविष्यात चांगल्या कारभाराची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत।